नमस्कार. आपण एज्युकेअर क्लासेसच्या या क्लासरूममध्ये बसलेलो आहे. आज महत्त्वाचा व्हिडिओ घेण्याचं कारण की कोमल गुरुदास गावडे हिच्या मम्मी पप्पांनी त्यांच्या शाळेत झालेले म्हणजे शाळेचं ओपन हाऊस झालं. त्या ओपन हाऊसमध्ये कोमलची प्रगती किंवा कोमलचं हे तर रिपोर्टिंग कार्ड हे आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला क्लासेसच्या व्हॉट्सअप ग्रुपला शेअर केलेलं आहे. त्याबद्दल आपण कोमलची थोडीशी चर्चा करू, आहे की नाही? हाय कोमल, कशी आहेस? चांगली. बर, तुझ्या पॅरेंट्सने व्हॉट्सअपच्या ग्रुपला तुमचं टाकलं, काय टाकलं? ते रँक आहे, टॉप 10च्या रँक आहे, बरोबर. तर कोमल एका नामांकित शाळेमध्ये जाते मालेगावमध्ये. तर कोमल टॉप 10 मध्ये आलेली आहे. तर टॉप 10 मध्येच नाही आली, तिने अजून काहीतरी मोठा तीर मारलेला आहे. त्याच्याबद्दल आपण नंतर चर्चा करू. कितवा नंबर आला तिचा त्याच्याबद्दल पहिले थोडं चर्चा करू. कोमल, मला एक सांगशील बाळा, तू क्लासला येण्याच्या अगोदर होतं का, म्हणजे तुझे रँक वगैरे होत्या का? नाही, रँक नाही यायची माझ्या पहिले. नाही यायची पहिल्या 10 मध्ये? नाही. तुला क्लास जॉईन करून किती दिवस झाले? वर्ष होत आले. वर्ष, 2 वर्ष, म्हणजे मागच्या वर्षी आली, 2 वर्ष पूर्ण होत आले, बरोबर आहे ना? मला सांगशील कोमल, तुझं म्हणजे कशी प्रगती होते? त्याच्यानंतर मागच्या वर्षी किती रँक यायला लागली? पहिले तर यायचीच नाही, विषयच नव्हता. नंतर कशी यायला लागली? नंतर सेकंड रँक आला होता, 6th ला सेकंड रँक आला, 5th ला थर्ड यायचा, नंतर मग 6th ला सेकंड आला होता आणि आता फर्स्ट आला. आता ह्या वर्षी कोमलचा त्यांच्या स्कूलमध्ये पहिला नंबर आलेला आहे, बरोबर. एवढ्या 97 पॉईंट किती पर्सेंट आहे? 97.5. हां, 97.5% आहे तिला. तर ती तिच्या शाळेतली टॉप आहे. तर कोमल, मला सांग, आपण कशी तयारी केली होती क्लासमध्ये? सविस्तर बोल. पेपरच्या टायमाला खूप लेट पर्यंत बसवलं होतं, 8-8:30 वाजेपर्यंत. बसून खोलीत कोंबून ठेवलं होतं का? नाही, लर्निंग वगैरे घेतली होती. अजून पहिले पेपर व्हायच्या आधी खूप टेस्ट झाल्या होत्या, वीकली टेस्ट झाल्या होत्या, आणि त्याचं ओपन हाऊस मंडेला राहायचं. मग तुला आता बाकीच्या मैत्रिणी म्हणतात का की तू कसा अभ्यास करते, काय करते, याच्याबद्दल तू सांगते का त्यांना? अच्छा. तर कोमलच्या मैत्रिणी पण आहेत स्कूलमध्ये. तर त्या कोमलच्या मैत्रिणी ज्या आहेत त्या तिच्याकडनं बऱ्याचशा गोष्टी घेत असतात. आणि कोमल, आपल्याला तुला माहिती आहे की आपण थोडंसं सेकंड रँकला थोडं थांबून गेलो होतो, आहे ना? सेकंड, फर्स्ट जातच नव्हतो आपण. तर आम्ही फार प्रयत्न केले आणि आता आमची गाडी डायरेक्ट फर्स्टवर येऊन थांबलेली. मग सेकंडवर आपण 2 वेळेस आलो ना, वाटतं 2-3 वेळेस आलो. पहिल्या युनिटला थर्ड होता, नंतरच्या युनिट सेकंड आले. थर्ड होता, सेकंडला 2 वेळेस सेकंड झाला ना, वाटतं. आमचा प्रयत्न होता की फर्स्ट यायचं. आम्ही तो प्रयत्न सक्सेसफुल केला. आणि म्हणजे बघा बरं का, ज्यावेळेस रेस असते ना, त्यावेळेस एवढंही सोपं नसतं. तुम्ही पण लक्षात ठेवा बसलेले, की एवढंही सोपं नाही राहत की डायरेक्ट सेकंडवरून फर्स्ट येणं. कारण फर्स्टवाला पण जो होता किंवा जी होते, जो विद्यार्थी होता, तो एवढा कमजोर नाही राहत. तो त्याचा रँक कधीच सोडत नाही. तो मग होईल ते करायचं, होईल तेवढा अभ्यास करतो तो समोर, कारण त्याला त्याची रँक सोडायची नसते. पण मग आपणही कमीपणा पडू द्यायचा नाही, आपणही रँकला हाय करायची नाही. बघा बाळांनो, तिला बोलवलं, तिच्याशी चर्चा केली. तुम्ही पण येऊ शकता, हॉट सीट आहे. तुम्ही तुमच्या स्कूलमध्ये टॉप मारला की हॉट सीटवर लगेच येऊ शकता. त्याच्यासाठी मी सांगितलेले नियम सगळे फॉलो झाले पाहिजे. आलं लक्षात? मी सांगितलेले नियम काय झाले पाहिजे? फॉलो झाले पाहिजे. समजलं? गुड. आता पुन्हा पुढच्या एक्झामसाठी तुला शुभेच्छा. आणि हो, पुढची रँक सुद्धा आपली झाली पाहिजे. मी मार्क्स मागे नाही पळवते, पण त्याच्याशिवाय पर्याय पण नाही हो, ठीक आहे नाही? कारण लोक फक्त तेवढंच विचारतात, कितवा नंबर आला. पास तर सगळेच होत आहेत सध्या,
पास नाही व्हायचं, रँक पाहिजे, आहे का नाही. अशा चांगल्या स्कूलमधून चांगले टॉप मारून एवढं सगळं व्यवस्थित झालं, त्याच्याबद्दल पुन्हा एकदा अभिनंदन. आणि कोमल आपली तीच विद्यार्थी आहे जिने मागच्या वेळेस माझ्याकडनं 300 रुपयेचा चेक घेतलेला आहे. ती जर बरं झालं यावेळेस आमचे पैसे नव्हते लागले, नाहीतर तिने किती विषयांना आउट ऑफ 500, 5 विषयांना आउट ऑफ आहे. 500 घेतले असते, 500 वाचले माझे 500. बरं हरकत नाही, पण देऊ तुला पण आहे ना बक्षीस. गट जा.